जय शंभू। नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, कळसमधनं काही ज्यांना आपण साधू म्हणू किंवा हिंदुत्वासाठी प्रचार किंवा सनातन प्रचार करण्यासाठीचे जे स्वतःला वाहून घेतलेले आहेत असे नागरिक आज या खडकीतील विलेज सेंटरमध्ये आलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघण्यासाठी। हा चित्रपट बघून झाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत आणि त्यांना हा चित्रपट कसा वाटला या संदर्भातल्या प्रतिक्रिया आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत। मी गुरुवर्य विश्वास भाऊ देवकर, श्री दत्तगुरु संप्रदाय मठ, कळसगाव, पुणे। आज आम्ही सर्व शिष्य मिळून आज आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा पिक्चर बघण्यासाठी आलो होतो। पण एकच बोलतो, सतर्क रहा, बाकी काय नाही। 29 मार्च या दिवशी आमच्या श्री दत्तगुरु संप्रदाय मठ यांच्या वतीने दीक्षा देण्याचा कार्यक्रम पूर्णपणे संपूर्ण आमचा मठ खर्च करण्यात जो काय खर्च येईल, बरेचसे लोकांना शिष्य व्हायचं असतं किंवा गुरु दीक्षा घ्यायची असती तर आमच्या मठामार्फत आम्ही ही दीक्षा मोफत देत आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचं जे 29 मार्च आहे त्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो करण्याचं कारण की आपली जी मुलं आहे सनातन धर्म विसरत चालल्यात, दारूच्या आरी व्यसनाच्या आरी चालल्यात, तर तो कुठंतरी बदलण्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय। तर जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी विजय क्षीरसागर। आज गुरुवाऱ्यांसोबत आम्ही चित्रपट पाहायला आलो। चित्रपट वरच्यावर आम्ही बघितला होता, पण इथं येऊन बघितला काय बोलावं हे सुचत नाही। याच्या आधी आम्ही हिंदुत्वावर काम करतोय, संघटनेमार्फतही काम करत असतो। देशासाठी लढायला शिकलंच पाहिजे। आज संभाजी महाराजांनी आपलं बलिदान देऊन ते सिद्ध केलं, दाखवलं, सगळ्यांना अवगत। आज सगळ्यांना विनंती, आव्हान आहे, शंभूराजांचं बलिदान वाया नाही गेलं पाहिजे। आपल्या सगळ्यांचं ते दायित्व आहे, आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी, आपण आपला हिंदू धर्म तेवत ठेवला पाहिजे। महाराष्ट्र। अगोदर मी माझे गुरुवर्य विश्वास देवकर यांना प्रणाम करतो। मोठे मामा श्री गुरु मोठे त्यांना मी प्रणाम करून सुरुवात करतो। जय जय गिरनारी, सबसे भरोसा तेरा भारी। माझा अंग थरथरत आहे आता आहे। या युगात अगर छत्रपती संभाजी असते तर आम्ही पण सर्व हिंदू धर्म आत्ताही त्यांच्यासाठी प्राणपणाला लावलं असतं। जय भगवा आकाश में है चमका, जय शिवाजी। माझं नाव विघ्नेश विश्वास देवकर। छावा चित्रपट हा एकदम खूप छान बनवला आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं बलिदान देऊन आज हे मोठे पोरं किंवा छोटे पोरं व्यसनहारी जातात, हे करतात ते, तर ते कुठंतरी थांबवलं पाहिजे, सनातन धर्म वाढवला पाहिजे। सौ विजया फर्नांडिस, संचालिका होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल। मी सहाय्यक शिक्षिका म्हणून होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये काम करते। माझं नाव आहे सौ नीलम वैरागर।
आज आम्ही हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी आलो, कारण दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला वेळ नसल्यामुळे आज आम्ही महाशिवरात्री दिवशी हा वेळात वेळ काढून आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आलो। अत्यंत हृदयद्रावक असा हा चित्रपट आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं महत्त्व, स्वराज्याचं महत्त्व, प्रामाणिकपणा, गद्दारी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ह्यातून पाहायला मिळाल्या। अंगावर शहारे आणणारे प्रसंग होते। त्यामुळं या चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी अत्यंत सुंदररित्या या चित्रपटाची मांडणी केली। अत्यंत हृदयद्रावक दृश्य आणि त्याबरोबरच काव्यरचना या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि स्वराज्यावरती प्रेम करणारी अशी माणसं त्या काळी होती आणि इथून पुढेही राहावीत ही या ठिकाणी आज शिवगर्जनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व आमच्या महाराष्ट्रीयन बांधवांना या ठिकाणी गद्दारी होऊ नका, फितूर होऊ नका, तर स्वराज्याचं राज्य सांभाळा अशी मी या ठिकाणी माझ्या भारतीय जनतेला आणि महाराष्ट्रीयन जनतेला मी आज तळमळीची कळकळीची विनंती करते। याबरोबरच या ठिकाणी जर बघायला गेलं तर अत्यंत सुंदर असा विकी कौशल यांनी अभिनय केलेला आहे आणि अक्षय खन्ना यांनी या औरंगजेबाची भूमिका करताना देखील कदाचित त्यांचं मन कचरलं असेल, परंतु अभिनय तो अभिनयच असतो हे यातून मला सांगायचं आहे। जय भवानी, जय शिवाजी।